नमस्कार, आपण पाहतात न्यूज मराठी. जेजुरी मोरगाव मार्गावर झालेल्या अपघातानंतर विजय शिवतरे यांनी व्यक्त केले दुःख. पुरंदर तालुक्यातील जेजुरी मोरगाव मार्गावर पिकअप टेम्पो आणि भरधाव कार यांच्यामध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर पुरंदरचे आमदार विजय शिवतरे यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे. मृत कुटुंबियांबाबत सहवेदना व्यक्त केलेल्या आहेत. त्याचबरोबर वाहन चालकांना शिस्तीत वाहन चालवण्याचं त्यांनी आवाहन केलेलं आहे. कोणीही दारू पिऊन किंवा व्यसन करून वाहन चालवू नका. आपली काळजी घ्या, त्याचबरोबर समोरच्याची देखील काळजी घ्या, असं आवाहन त्यांनी केलं आहे. त्याचबरोबर वाहनांचा विमा देखील आपण काढत जा, असं आवाहन विजय शिवतरे यांनी केलं आहे. आणि सध्या रस्त्याची कामं झालेली आहेत, रस्ते मोठे झालेले आहेत, त्यामुळे वाहनांचं स्पीड देखील वाढलेलं आहे. शक्यतो कमी स्पीडमध्येच वाहनं चालवा, असं आवाहन विजय शिवतरे यांनी केलेलं आहे. शक्य असेल त्या ठिकाणी आपण स्पीड ब्रेकर टाकतो आहोत, मात्र राष्ट्रीय महामार्गावर स्पीड ब्रेकर टाकता येत नाहीत. त्यामुळे वाहन चालकांनी वाहन चालवताना स्वतःची काळजी घ्या, त्याचबरोबर इतरांची देखील काळजी घ्या, असं कळकळीचं आवाहन विजय शिवतरे यांनी या अपघातानंतर फोनद्वारे केलं आहे. चला तर मग आपण पाहूया विजय शिवतरे नक्की या अपघातानंतर काय म्हणालेत. जेजुरीमध्ये आज सायंकाळी झालेली ही दुर्घटना, प्रचंड हानी झाली. मनुष्याने 8 माणसं दगावले आणि इतक्या भयानक पद्धतीने उभ्या असलेल्या टेम्पोमध्ये फ्रीज उतरत होते. हॉटेलचं वय ते बैसे कुटुंबियांचं हॉटेल आहे, मला अगदी चांगल्या ओळखीचे सगळे मंडळी आहेत. आणि फ्रीज उतरत असतानाच आलेली जी स्विफ्ट गाडी आहे, ती स्विफ्ट गाडी प्रचंड वेगाने त्या फ्रीज उतरत असणाऱ्या त्या टेम्पोमध्ये पिकअपमध्ये घुसली आणि ऑन द स्पॉट मिस्टर वायसे त्यांच्या हॉटेलमध्ये काम करत असणारे आणखी 2 जण, फ्रीज उतरत असणारे 2 जण आणि मला वाटते जवळजवळ 4 जण याच्यामधले स्विफ्ट गाडीमधले, असे 8 जण ऑन द स्पॉट गेलेले आहेत. 2 लहान मुलं बसवलेत. त्यांनी ताबडतोब पोलिसांना सांगितलं की त्यांच्या ट्रीटमेंटसाठी मला वाटतं नोव्हेलला शिफ्ट करायला सांगितलं. मी सांगितलं की सगळं सहकार्य जे काय लागेल ते मी स्वतः करेल, परंतु बेस्ट टू बेस्ट ट्रीटमेंट जिथे लागेल तिथे तुम्ही ताबडतोब करा. आणि त्याच्यामुळे खूप असं लग्न उरकून येत असताना हा अपघात झालाय. एकदम काळाने घाला घातलेला आहे पवार कुटुंबियावर आणि त्याचबरोबर वैश्य कुटुंबीय, एकदम पुरंदरमधलं डायनॅमिक अशा प्रकारचं कुटुंबीय. वायसे जे आहेत, मिसेस वायसे खूप डायनॅमिक अशी, ती स्वतः हॉटेल वगैरे चालवणं वगैरे अशी दुःखद घटना आहे. आणि मिस्टर वायसे सुद्धा त्याच्यामध्ये गेलेले. बापू, या परिसरामध्ये यापूर्वी देखील असेच अपघात होत आहेत, त्या संदर्भात काय उपाययोजना होतील काय? नाही, उपाययोजना म्हणजे आता तिथे काहीच अपघात होण्यासारखं काही वळण नाही, काही नाही. आणि त्यामुळे दोष द्यायला सुद्धा जागा नाही. एक बाकी मी निश्चित आता बोलतोय की विकास आणि रस्त्यांच्या बाबतीतली खूप कटाक्षाने डेव्हलपमेंट आणि मग मुलांचा किंवा गाड्यांचा स्पीड हा प्रचंड आहे. म्हणजे मला आठवत आहे की जेजुरी ते मोरगाव हा 182 कोटी 56 लाखाचा रस्ता मी केला 2016-17ला आणि अतिशय चांगला रस्ता आहे. परंतु स्पीड इतकी मुलं घेतात आणि ड्रायव्हर्स वगैरे की त्याच्यामुळे कधी कधी वाटतंय की विकास आता दिवे घाटातून आपण सासवडच्या दिशेने जेजुरीपर्यंत येतो. इतके नॅशनल हायवेचे सगळे रोड एकदम म्हणजे मोठ्या शहरातून जातात अशा पद्धतीचे सगळे रोड आहेत. कंट्रोल करत नाहीत, खूप स्पीडला गाड्या चालवतात. कुठे एक खड्डा नाही, काही नाही, स्पीड ब्रेकर नाही आणि त्याच्यामुळे हे अपघात घडतायत. दुर्दैवी आहे. त्याला दुसरा काही इलाज नाही. आता काही ठिकाणी आपण केलंय की जिथे नॅशनल हायवेवर गावातून अप्रोच रोड आहेत, गावातून अप्रोच रोड नॅशनल हायवेला येत असताना त्या रोडवर स्पीड ब्रेकर वगैरे टाकले. नॅशनल हायवेवर आपण स्पीड ब्रेकर टाकू शकत नाही, पण जिथून आतून बाहेर हायवेवर येत असतो तिथे स्पीड ब्रेकर टाकून आपण ते अवॉइड करण्याचा प्रयत्न केला. मध्ये असे 2 अपघात झाले चांबळीला आणि चांबळीचे
दोन्ही बाजूला म्हणजे पुण्याकडची बाजू आणि सासवडकडची बाजू दोन्हीकडे स्पीड ब्रेकर टाकले. प्लस चांबळी गावाच्या इथून आत येणार तिथे स्पीड ब्रेकर. 2 ऍक्सिडेंट तिथे झाले होते. स्पीडला खूप स्पीडला गाड्या चालवत आहेत आणि रस्ते चांगले असल्यामुळे हे सगळं घडत आहे. पण दुर्दैवी आहे. बापू, तुम्ही पालक आहात तालुक्याचे. तालुक्यातील तरुणांना किंवा ड्रायव्हर्स लोकांना काय आव्हान कराल? सगळ्यांना मी मनपूर्वक आवाहन करतो की कुठेही व्यसन करू नका. बरेच मुलं अशीच मी जे ऍक्सिडेंट पाहिलेले आहेत ते दोघे चौघे बसलेले आहेत, थोडंफार एन्जॉयमेंट केली, दारू वगैरे घेतली आणि नंतर मग दोघे चौघे तिघे जण गेलेत. असे 2-3 ऍक्सिडेंट्स मी इथे आपल्या इथे पाहिलेले आहेत. आणि म्हणून मी सर्व ठिकाणी जिथे जिथे दशक्रियेला वगैरे जातो तिथे उघडपणे बोलतो, व्यसनाधीन अगदी तुम्हाला काय वाटलं पण गाडी चालवू नका. त्याच्याने सगळ्या जेवढ्या गाड्या आहेत त्या गाड्यांची इन्शुरन्स करत जा. नवीन मोटरसायकल घेतली, पहिली 2 वर्ष इन्शुरन्स, नंतर इन्शुरन्स करत नाहीत. 2-3 वर्षात काय ऍक्सिडेंट झाला वगैरे, एखादा तरुण पोरगा गेला तर घरातली माणसं उघडी होत आहेत. आणि म्हणून गाडीचा इन्शुरन्स असणे खूप गरजेचं आहे. मग ती 4 व्हीलर असो, मोटरसायकल असो, काय एखाद्या पार्टीला गेलो आपण तर 2-4 एखाद्या कोणाचा वाढदिवस असेल तर 5,000 रुपये खर्च करतो. 2-3,000 मोटरसायकलला तर किती इन्शुरन्स? 1,500-2,000 रुपये. कारला किती आहे? 1,000 रुपये. कारला किती आहे? छोट्या ह्या गाड्या आहेत आता स्विफ्ट सारख्या गाडीला किती असून असतात? 10,000, 5,000, 15,000. परंतु ती सेफ्टी होते. कोणाशीही हे घडू नये. पण अगदीच घडलं तर पाठीमागच्या लोकांना हे त्रास होऊ नये. म्हणून माझी विनंती असेल आजच्या या दिवशी सर्वांनी सीट बेल्ट लावणे कंपल्सरी. गाड्यांवर कंट्रोल. गाड्या खूप स्पीडने, आता एवढ्या स्पीडने गाड्या 100-125च्या स्पीडने गाड्या देव्यापासून जेजुरीपर्यंत जाताना मी स्वतः पाहतो. आणि त्यामुळे गाडीचं स्पीडचं कंट्रोल करणे, आजूबाजूला नीट पाहून गाडी चालवणे, इन्शुरन्स व्यवस्थित करणे, आपला स्वतःचाही जीव वाचवणे, त्याची काळजी घेणे आणि इतरांची घेणे. आता ह्या ड्रायव्हरमुळे नाहक म्हणजे इनोसंट लोक सुद्धा गेले ना. त्याचं कंट्रोल आता काय झालंय ते देवाला माहीत. कदाचित असं झालं असेल की शिफ्टचा ब्रेक फेल झाला असेल आणि ब्रेक फेल झाल्यानंतर मग लागतच नाही ब्रेक म्हटल्यानंतर ड्रायव्हर काय करतो, आजूबाजूला झाड असेल, कुठे अडचण असेल तिथे टच करून गाडी कंट्रोल करायचा प्रयत्न करतो. असंही झालेलं असेल. त्यामुळे आणि म्हणून तरुणांनी अजिबात व्यसन करून गाडी चालवली नाही. स्पीड 50-60च्या वर काय मोठा फरक पडणार नाही. परंतु ते जोरात होश येतो. 5 मिनिट लेट झाल्याने काही पुढे बिडान जात नाही कोणाच. कंट्रोलमध्ये गाड्या चालवा. आता मध्ये त्या हिवऱ्याच्या इथे एक गाडी स्पीडने आली आणि 10वीत असलेल्या मुलाला उडवलं, जाऊन द स्पॉट गेला तो. किती म्हणजे ड्रायव्हरने सुद्धा विचार केला की माझ्यामुळे मला काही त्रास नाही, इतर कोणाला खरंच सुद्धा नाही आली पाहिजे. याची दक्षता प्रत्येकाने जर घेतली ना तर असे प्रसंग घडणार नाही. मी पुन्हा एकदा त्या सर्व मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहतो. त्यांच्या कुटुंबियांच्या प्रती सांत्वना व्यक्त करतो. आणि पोलिसांना मी सांगूनच ठेवलंय की कसल्याही गोष्टी लागल्या, ॲम्ब्युलन्स, पैसे, काही लागलं, सगळ्या व्यवस्था तिथे करून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे तेवढंच आपण करू शकतो त्याच्या पुढे. धन्यवाद. धन्यवाद बापू.